ऐका आणि आवाजाकडे लक्ष द्या. पंचवार्षिक निवडणूक ग्रामपंचायत घोटाळेवाडीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीयाकर सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार बबनराव छगनराव जाधव 150 मतांनी आघाडीवर आहे. पंचवार्षिक निवडणूक घोटाळेवाडी सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार यावेळी आघाडीवर आहेत चतुर सावकार 50 मतांनी आघाडीवर आहेत. घोटाळेवाडी पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणूक यावेळी चौथ्या फेरीअखेर नारायण देऊळवाले 200 मतांनी आघाडीवर आहे बघा. आता घोटाळेवाडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर होतोय. 6 फेऱ्या अखेर अंतिम निर्णय होतोय. घोटाळेवाडीच्या सरपंच पदासाठी 455 मतांनी सखाराम घोटाळे विजयी झाले. ऐका मंडळी, घोटाळेवाडी बुद्रुकचे नवनिर्वाचित सरपंच सखारामभाऊ घोटाळे यांचा सत्कार माजी सरपंच बबनराव छगनराव जाधव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जरी माजी सरपंच हे सखाराम भाऊच्या विरोधात असले तरीही आपलं गाव हे एकोप्याचं प्रतीक आहे. त्यामुळं वादविवाद हे निवडणुकीपुरते मर्यादित असतात. त्यामुळं सरपंचाची जरी इच्छा नसली तरी त्यांनी सखाराम भाऊचा सत्कार करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. मंडळी हो, आज आपण या ठिकाणी अशा माणसाच्या सत्कारासाठी जमलेलो आहोत ज्यांचे घोटाळे आजूबाजूच्या 10 गावामध्ये प्रसिद्ध आहेत. जर आतापर्यंत यांचे घोटाळे जर सांगायचे म्हटलं तर आपल्याला आजचा दिवस पुरणार नाही. अरे बा बोरावला का बा कौतुक करतोय का माझी चौघा धावतोय लागा तू. अरे कौतुकच करतोय सख्या. थांब थांब तू थांब थांब. आजचे सत्कार मूर्ती आमच्या सखारामभाऊ घोटाळे यांच्या पत्नी आमच्या लाडक्या वहिनी बकुळा वहिनी यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन 2 शब्द बोलायचे. या वहिनी टाळ्या वाजवा, वाजवा टाळ्या. आता वहिनी मार्गदर्शन करतील.
तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानते. तुम्ही सगळ्यांनी सखाराम घोटाळ्यांना निवडून दिलं, त्यांच्यावर एवढा विश्वास दावला, त्याच्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. नाही, त्यांनी बी आतापर्यंत लय घोटाळं केलं, पण आता ते आपल्या गावचा विकास करणार आहेत आणि त्यांनी जे जे आश्वासनं दिलीत ते आता खरी करून दाखवणार आहेत. माझा नवरा घोटाळेवाडीचा 100% विकास करणार बघा आता. मला विरोधकांच्या बायका कुठं गेलं की नुसतं टोमणं टामणं मारायच्या, मागणं काय बाय बोलायच्या. मी बी त्यांना म्हणलं, मी मिरवणार आणि समद्यांची जिरवणार. सोपं हाय वय. मी बी सखाराम घोटाळ्यांची बायको आहे. हटक्या बोट आणि जाग्यावर पलटी. तर मंडळी हो, आज घोटाळेवाडीच्या सरपंचपदी सखारामभाऊ घोटाळे यांची 455 मतांनी निवडून येऊन त्यांनी एक घोटाळाच केलेला आहे. हे आपलं विक्रमच केलेला आहे. तरी ही आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. तर आता मी जास्त वेळ न घालवता सखारामभाऊ घोटाळे यांना 2 शब्द बोलावे अशी विनंती करतो आणि त्यांनी पुढचं मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो. राम राम मंडळी. अय, आनंदा. हे काय भारत लागा राम राम आहे गाड्या. आणि मग राम 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 राम. अय मावशी राम राम. बरं का अण्णा, राम राम म्हणले. तर असू द्या, तुम्ही आता इथं जमलेल्या बिवडी आणि लपडी लुपडी करणारी सगळी गँग, बाहेरवाले पेदाड गँग, सगळी गँग माझी. तुमचं सगळ्यांचं मी आम्हाला म्हातारी कोतारी समधे माया दोन्हारे माया कृपया जाणारे माया. आता तुमचं सगळ्यांचं आभार मानतो बरं का. एक नंबर तुम्ही काम केलंय आणि ह्या सखाराम घोटाळा निवडून दिलंय. एकच नंबर काम केलं. माझी पेदाड गँग, त्यांच्यामुळे तर मी निवडून आलो ना. तुम्ही समध्याने माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला भरगच मतानं निवडून दिलं, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभार आहे बघा. काय म्हणायचे आहे बकुळे. तेव्हा मी सांगतोय, सखाराम घोटाळे म्हणजे काय सोपं नाही. कटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी. आता एक गोष्ट ध्यानात ठेवायची, तुम्ही मला निवडून दिलंय की नाही. मग आता आपण आपल्या अख्ख्या घोटाळेवाडीचा बघा 1 नंबर विकास करायचा. आपण जी बोलतो की नाही ती करूनच दाखवू तू. झाला, इकडे घ्या कागद. हा तर मंडळी, आपलं गाव घोटाळेवाडी बुद्रुक ही पूर्णपणे व्यसनमुक्त होणार आणि ती मी करून दाखवणार. गावातल्या बेवड्या खावड्याने इकडे लक्ष द्या. गावात जर एक जरी दारू पिऊन फिरला, त्याला ग्रामपंचायत घोटाळेवाडी यांच्यातर्फे पोकळ बांबूचं फटकं देण्यात येतील. काय सांगतोय. आणि दुसरी गोष्ट, आपलं गाव 100% हागणदारी मुक्त गाव करणार. आतापर्यंत आपल्या गावात एवढ्या योजना आल्या, भरपूर योजना आल्या, पण एक सुद्धा योजना आपल्या लोकांपर्यंत पोचली नाही. तेव्हा आपल्या गावात आता इथून पुढे एक जरी नवीन योजना आली तरी मी दौंडी भेटून सगळ्या गावात सांगणार नवीन योजना. आणि तुम्ही समध्यानी, अय मावशी, तुम्ही समध्यानी त्या प्रत्येक योजनेचा फायदा घ्यायचा. काय सांगतोय. आता पावसाळा सुरू झालाय, तेव्हा ग्रामपंचायतीच्या वतीनं प्रत्येक कुटुंबाला एक झाड देणार. आणि ती झाड प्रत्येक कुटुंबानं एक वर्ष सांभाळायचं, त्याला पाणी घालायचं, खत घालायचं आणि ते झाड एकदम मोठं बनवायचं आणि मोठं करायचं. ऐका, आणि असं तुम्ही केलं तर तुमच्या घराची पानपट्टी, घरपट्टी पूर्णतः माफ होणार. कसं काय. एवढं चांगलं काम आपल्याला पुढच्या काळात करायचं आहे. अरे थांबा माझ्या 10 रुपये येणार आहे मित्रांनो. अरे लागा, तुमच्यामुळे तर मी निवडून आलो की लागा. खरं तर मी तुमच्या सगळ्यांचा आभार आहे बरं का. आभार आहे भावानो.
लागा तुम्हाला काय ती मी ती दारूची योजना सांगितली आणि तुम्ही लागा मला जे डोक्यावर घेतला. अरे खरंच लागा मी तुमच्या सगळ्यांचा आभार आहे बरं का. खरं तर मी तुमची माफी मागतो बरं का. अय पेणारा गाड्यानो, खरंच मी तुमची माफी मागतो. मी तुम्हाला उलट्या सुलट्या योजना सांगितल्या, तुमची मतं घेतली, त्याबद्दल खरंच मी मी तुमची लागा माफी मागतो बरं का. पण एक गोष्ट सांगू का, नाही सांगू का एक गोष्ट बरं का. दारू लय वाईट आहे बरं का, लय वाईट आहे दारू. अरे दारू प्याला ना आपण आपल्याला घरी किंमत नाही, बायका पोरांपुढं आपल्याला किंमत राहत नाही. तेव्हा दारू कुणीही पिऊ नका. अरे दारू ना माणूस माणसात राहत नाही. अरे आपल्याच नजरेत आपली किंमत शून्य होती त्या दारूनं. तेव्हा मी एक सांगतो तुम्हाला, अजिबात दारू पिऊ नका. काय तुम्हाला सांगतो, मी पण माझ्या बायकोला बकुळीला शब्द दिला होता, जर ह्यो सकाराम घोटाळे जर निवडून आला तर जागची जागी माणूस बदललेला दिसेल. हिथून पुढे दारू बिरू बंद, एकदम बंद. आता मी फक्त आपल्या गावासाठीच काम करणार आणि आपलं गाव पूर्णपणे व्यसन मुक्त करणार. काय बकुळे? आणि गावचा विकासच करून दाखवणार. काय बाबूराव? हो बरोबर. सरपंच सकाराम घोटाळ्यांचा सरपंच सकाराम घोटाळ्यांचा सरपंच सकाराम घोटाळ्यांचा. आणि सकाराम घोटाळे म्हणजे काय सोप्पा आहे वय? अरे खटक्याव बोट आणि जाग्याव पलटी. काय बाबूराव? अहो मंडळी, शेवटी घोटाळेवाडीच्या सरपंचपदी घोटाळा करूनच सकाराम घोटाळे सरपंच म्हणून निवडून आला. माणूस कसाही असला तरी तो बदलू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सकाराम घोटाळे आहे बघा. अहो बायकोला दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यानं निवडून पण येऊन दाखवलं. दारू पण सोडली आणि स्वतः बरोबर अख्ख्या गावाला सुद्धा बदलून टाकायचा आणि सुतासारखा सरळ करायचा निर्णय घेतला बघा. अहो शेवटी सकाराम घोटाळे म्हणजे काय सोप्पं आहे वय? खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी. तिकडं तिकडं करून टाकलाय सख्यानं घोटाळा, तिकडं तिकडं करून टाकलाय सख्यानं घोटाळा. घोटाळा घोटाळा झालाय घोटाळा, घोटाळा घोटाळा सख्यानं केलाय घोटाळा. घोटाळा घोटाळा झालाय घोटाळा, घोटाळा घोटाळा या सख्यानं केलाय घोटाळा. अरे सगळ्या बास कर बाबा, बास कर, पाया पडू का तुझ्या आता.